मशीन लावायची वेळ माझ्यावर आलेली होती, कारण की आज समीर घरी नव्हता. युजुअली नेहमी समीरच मशीन लावतो, कारण मला मशीन लावायला खूप भीती वाटते, कारण ते व्हायब्रेट झाल्यावरती खूप मला भीती वाटते. आणि लास्ट टाईम सेम अशीच व्हायब्रेट झालेली आणि कोणी घरी नव्हतं, मी एकटी घरी होते आणि लिटरली तो बोर्डासकट सगळ्या वायरी वगैरे बाहेर आलेला. तेव्हापासून मी खूप घाबरते मशीन लावायला. समीरच नेहमी मशीन लावतो, तर मी आज हिम्मत केली आणि ती मशीन लावलेली होती. आणि चला म्हटलं, चला आता झाडू वगैरे मारून घेऊया, कारण तिन्ही सांजेची वेळ झालेली होती, दिवाबत्ती वगैरे करायची होती. तर पटापटा मी सगळा घरामध्ये पूर्ण केरवरा वगैरे करून घेतला आणि ऑलमोस्ट तिथे माझी मशीन आता होत आलेली होती. तर मला खूप असा मोठा दीर्घ श्वास घेतला की फायनली माझी मशीन झाली लावून आणि मी व्यवस्थित प्रकारे ती लावली. तर मी केरवारा वगैरे काढला, मॉप वगैरे मारला आणि थोडीशी म्हटलं जरा साफसफाई करून घेऊया, कारण डोअरवरती वगैरे खूप धूळ झाली होती. आणि माझा नेहमी असा हात फिरतच असतो जेव्हा मॉर्निंगला मी जेव्हा झाडू वगैरे मारते तेव्हा, किंवा घर वगैरे क्लीन करते तेव्हा माझा असं डोअरवरती हात फिरतच असतो. तर म्हटलं चला आज थोडी वेळ आहे तर आपण थोडं डीपमध्ये क्लीन करूया, कारण की खूप धूळ येते सारखी बाहेरून वगैरे, वारा येतो, कारण माझ्या विंडो खूप मोठ्या आहेत. त्यामुळे श्री घरी असतो तेव्हा तो विंडो ओपन ठेवतो, तर त्यावेळी भरपूर धूळ येते. तर मी इथे छानपैकी असं डोअर वगैरे क्लीन केलं आणि बाकी पण सगळ्या गोष्टी क्लीन करून घेतल्या, कारण घर थोडंसं नीटनेटकं आणि क्लीन असेल तर खूप छान वाटतं. म्हणजे स्वतःलाच आपल्याला वावर करायला, बसायला, उठायला वगैरे. समजा कोणी घरी आलं गेलं तरी पण आपलं घर कसं खूप स्वच्छ राहिलं पाहिजे, कारण घरी लहान मुलं वगैरे असतात, तर कुठे धूळ वगैरे नको. आणि माझं पहिल्यापासून आहे म्हणजे जरी मी ऑफिसला असली तरी पण जेव्हा कधी मला वेळ मिळतो तेव्हा मी पूर्ण डीप क्लिनिंग घरामध्ये करते. तर म्हटलं आज चला थोडंसं स्विच बोर्ड वगैरे थोडंसं क्लीन करून घेऊया आणि सोफा वगैरे थोडा क्लीन करूया. साफसफाई म्हणजे अशी करायची नव्हती, कारण मी सकाळी साफसफाई करून घेतलेली होती घराची. पण छोटे मोठे जसे प्लग आहेत किंवा सोफा आहे, टेबल वगैरे आहे, त्याच्यावरती एकदा दोनदा असं घरात असताना जर हात फिरवला आपण तर खूप छान असं क्लीन राहतं. म्हणजे मला आठवड्यातून एकदाच वेळ असतो सुट्टीच्या दिवशी संडेला. तर त्यावेळी पण पण कसं असतं की सुट्टी पण असल्यावरती आपल्याला आरामाचा दिवस ॲक्च्युली तो असतो. सुट्टी म्हणजे संडे म्हणजे सगळ्यांचा आरामाचा दिवस असतो, पण माझा संडे म्हणजे डबल कामाचा दिवस असतो, कारण मला पूर्ण आठवडाभराचं काम संडेच्या दिवशी करायचं असतं. मधल्या वेळात पण माझी कामं होत असतात, पण जे डीप काम आपण घरामध्ये जे केलं पाहिजे, घरात म्हणजे क्लीन केलं पाहिजे किंवा घर आपलं खूप स्वच्छ ठेवलं पाहिजे, घरामध्ये केरवारा म्हणा किंवा टेबल क्लीन म्हणा किंवा ड्रॉवर क्लीन, कपाट साफ करणं, कपाट लावणं, दरवाजे क्लीन करणं, खिडक्या क्लीन करणं, गॅलरी धुणं, हे सगळे कामं आहेत ते वरच्यावर आपले होत असतात. पण डीपमध्ये हे मला फक्त संडेलाच पॉसिबल होतं करायला. तर म्हणून संडे माझा आरामाचा दिवस नाही, तर संडे माझा डबल कामाचा दिवस असतो आणि ते मी करते न थकता, न कंटाळता मी ते सगळं करत असते, कारण मला घर स्वच्छ ठेवायला खूप आवडतं. मला घरामध्ये घाण अजिबात आवडत नाही. तर जेवढं माझ्याने पॉसिबल होईल तेवढं मी घर क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करत असते नेहमी. आणि जसं जसं मला वेळ मिळेल तसं तसं मी ते क्लीन करते. तसंच मी आज इथे सगळं सोफा वगैरे सगळं क्लीन केलं आणि नंतर मग देवपूजा वगैरे करायला घेतली. आणि बाबूचे म्हणजे श्रीचे तिथे 2 फोटोज होते. तर एक फोटो तो जेव्हा 6-7 मंथचा होता तेव्हाचा आहे, आणि एक माझे मिस्टर म्हणजे समीर आहे त्याच्या फ्रेंडने तो हँडमेड बनवून दिला, म्हणजे त्यांनी स्वतः बनवलेला आहे. खूप सुंदरचे दोन्ही फोटो आहेत. मस्त 3 सांजे झालेले होते, 7 वाजलेले होते, तर देवपूजा वगैरे पण म्हटलं करून घेऊया. आणि घरी असल्यावर जरा घरामध्ये धूप वगैरे अगरबत्ती वगैरे लावला तर खूप छान सुगंध वगैरे आला तर खूप छान वाटतं. घर असं पूर्ण प्रसन्न होतं आणि घरातलं वातावरण खूप वेगळं असतं, म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये अशी खेळत राहते. घरामध्ये धुपाचा, अगरबत्तीचा सुवास जेव्हा येतो तेव्हा खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते. तर थोडासा वेळ मला मिळालेला होता आज
कामातून म्हणजे सगळी कामं आवरल्यानंतर तर मला समोर क्लीन करताना साफसफाई करताना नेल पेंटची एक बॉटल मिळाली. म्हटलं चला थोडा वेळ पुरसत आहे तर आपण नेल पेंट लावूया. युजुअली मी कधी खरं सांगू तर मी नेल पेंट तुम्ही मला कधी बघितली पण नसणार. म्हणजे काही सण वगैरे असेल किंवा कुठे जायचं असेल तर आठवण झाली तर मी लावते. अदरवाईज मी कधी असं मला आवडत नाही लावायला. आवडीने खूप घेऊन येते. हां, चल हा कलर आवडला घेऊया. पण लावायला अशी खूप आवडीने मी कधी लावत नाही. पण आज थोडासा फुरसत मिळालेली. तुम्ही लावताना पण मला बघत असाल मी ती कशी लावते. लिटरली अर्धी बाहेर गेलेली होती. आणि नंतर मग संध्याकाळी जेव्हा पाणी वगैरे आलं तर हे बघा गॅलरीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की माझा नळ लावलेला आहे. तर मला जेव्हा जे मोठे मोठे माझे पाय पुसण्या वगैरे कारण मोठी गॅलरी आहे. जेव्हा मला गॅलरी धुवायची असते तर मग सगळ्या पायपुसणी वगैरे मी इथे स्वच्छ क्लीन वगैरे करते, वाळत वगैरे घालते आणि मस्त मग गॅलरी सगळी पूर्ण धुवून काढते. आणि आज तसंच मला वेळ मिळालेला सगळ्या मी पायपुसण्या धुतल्या आणि चेअर बाहेर ठेवलेल्या असतात. तर गॅलरीमध्ये खूप धूळ असते कारण दिवसभर खिडकी बंद असते स्टील किंवा तरी उघडतो तेव्हा आणि चेअर पण माझ्या बाहेरच असतात. तर मी त्या चेअर पण धुवून काढल्या आज मस्तपैकी. आणि पाणी आल्यावरती जरा छान वाटतं धुवायला आणि म्हणजे पटकन अशी कामं होतात. फोर्समध्ये पाणी असतं तेव्हा. तर मी पटकन सगळं धुवून घेतलं आणि संध्याकाळचं मग जेवण करायचं बाकी होतं. तर भाकरी केलेली होती मी रात्री आणि दुपारचं मी जेवण केलेलं थोडंसं होतं चिकन वगैरे. तर इथे श्रीला माझ्या ऑमलेट हवं होतं. तर मी त्याला ब्लॅक पेपर टाकून ऑमलेट केलं. त्याला खूप आवडतं ते ब्लॅक आणि समीरला पण खूप मला पण इवन खूप आवडतं. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. ऑमलेट घेतलं की वरतून त्याच्यावरती ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरीची पावडर टाकायची. पूड असते काळी मिरची ती अशी स्प्रिंकल करायची. ती खूप छान लागते. टेस्ट एकदम वेगळी येते ऑमलेटची. आणि नंतर सगळं आवरलं पटकन आणि जेवण वगैरे सगळं बाहेर नेऊन ठेवलं. म्हटलं बाहेरच जेवायला बसूया सगळे. तर आम्ही टी व्ही बघत बघत जेवतो. तर मी ताटं वगैरे घेतली आणि बाहेरही आणून सगळं जेवण ठेवलं. आणि नंतर मग आम्ही तिघाणी टी व्ही बघत मस्त CID लावलेलं होतं आणि तिघाणी मस्त मिळून असं आमचं रात्रीचं डिनर आम्ही कंप्लीट केलेलं आहे. तर तुम्हाला हा मंडळी माझा ब्लॉग कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला मंडळी बाय.